श्री स्वामी समर्थ. हाय, हॅलो, नमस्कार. मी सुनीता, आपल्या सुनीता शिंदे ब्लॉगमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते. तर सगळेजण कसे आहात? मस्त मजेत ना? आणि थंडी कशी आहे तुमच्याकडे? आमच्याकडे तर एकदम कडाक्याची थंडी आहे. तर काळजी घ्या. पट्टी पेन्सिल सीझर याच्यावरून तुम्हाला समजलंच असेल, ओलांची नवीन डिझाईन आहे. या सिरीजमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत करते. तर व्हिडिओला सुरुवात करण्याआधी थोडीशी माहिती देते. तर हा मी जो बेस वापरला आहे तो आज पहिल्यांदा वापरला आहे, ज्याला म्हणतात की कॉटन कॅनव्हास. तर याच्यासाठी बेस म्हणजे खूप वेगवेगळ्या प्रकारचे बेस यूज करतात. तर आधीपासून मी रेक्झिन यूज करत होते. हे नुकतंच मी ऑनलाईन कॉटन कॅनव्हास घेतलेलं होतं. मला ट्राय करायचं होतं कसं आहे काय वगैरे. तर ही आता जसे वेगवेगळे प्रकार तशी क्वालिटी देखील सगळ्यांची वेगवेगळी आहे. तर कॉटन कॅनव्हासमध्ये देखील व्हरायटी आहेत. तर मी पहिल्यापासून रेक्झिन वापरते, त्यामुळं मला जास्त कम्फर्टेबल हा रेक्झिनच होता. आणि याच्यामध्ये कसं हे बजेटनुसार कमी जास्त आहे. रेक्झिन आहे ते थोडंसं जास्त बजेटमध्ये होतं आणि कॉटन कॅनव्हास आहे ते कमी. तर तुम्ही तुमच्या रांगोळीच्या डिझाईननुसार हे निवडू शकता. जर तुम्हाला छोटी रांगोळी असेल, छोटी रांगोळी वगैरे असेल तर तुम्ही कॉटन कॅनव्हास नक्कीच यूज करू शकता, बल्कमध्ये असेल तर. आणि मोठ्या रांगोळीसाठी रेक्झिनचा छान वापर होतो. ज्या तुमच्या मोठ्या रांगोळ्या असतात ना, ही 2 फूट, 3, 5 फूट, 7 फूट वगैरे, तर त्याच्यासाठी रेक्झिन हेच बेस्ट आहे असं मला वाटतं. कारण कॉटन कॅनव्हासचं म्हणजे मी ऑनलाईनच घेतलं, पण मला एवढं चांगलं त्याचे क्वालिटी मिळाली नाही. तर तुम्ही नक्कीच, पण हे असं पण नाही आहे की आपण याच्यावरती डिझाईन खूप छान काढता येतात. त्यामुळे तुम्ही वेगवेगळ्या प्रकारानुसार, बजेटनुसार तुम्ही हे नक्की ट्राय करून बघा. आणि ही डिझाईन काढायला अगदी सोपी आहे. तर ही मी छान पैठणीची डिझाईन तयार केलेली आहे. तर हे पहिल्यांदा कोणाला पण जर शिकायचं असेल तर त्याच्यासाठी ना खूप छान अशी ही माहिती आहे. आणि आज मी याच्यासाठी आपल्या बिसलरी बॉटलचं टोपण आहे ना, त्याचा वापर करून डिझाईन बनवणार आहे. तर तुम्ही नक्की व्हिडिओ बघा, तुम्हाला नक्की आवडेल ही माझी खात्री आहे. तर फक्त आपलं पट्टी पेन्सिल याचा वापर करूनच आपण हे बनवणार आहोत. आधी मी म्हणजे कॉटन कॅनव्हाचा भाग आहे तो कट करून घेतलेला होता आणि त्याच्यावरती नंतर डिझाईन काढून घेतली. तर तुम्ही डिझाईन काढून देखील कट करू शकता. तर ही मी खास संक्रांतीसाठी पैठणीची डिझाईन बनवत आहे. तर त्याच्यामध्ये मी नथ पण बनवलेली आहे वरती, म्हणजे पैठणीचा काठ आहे तो आपण याच्यामध्ये बनवणार आहोत. तर त्याच्यासाठी मी अगदी तुम्हाला ॲक्युरेट सेंटीमीटर आणि इंचेस दोन्हीमध्ये देखील मापं देणार आहे. मापं अगदी व्हिडिओच्या शेवटी मी पूर्ण असं चार्ट देते, किती घेतलेले आहेत काय ते, आणि आत्ता सांगते पण. तर तुम्ही व्हिडिओ नक्की बघा. तर लाईन आहे इकडं मी सोडलेलं आहे ते 10 सेंटीमीटर सोडलेलं आहे. आणि हे लाईन आहे ते मी 55 सेंटीमीटरची लाईन घेतलेली आहे. ही 55 सेंटीमीटरची लाईन घेतलेली आहे. टोटल ह्याच्यामध्ये अंतर 20 सेंटीमीटरचं ठेवलेलं आहे, कारण आपल्याला ह्याच्यामध्ये डिझाईन बनवायचं आहे. आणि ही लाईन नंतर तेवढंच ह्याची म्हणजे 55 सेंटीमीटरचीच हे केलेली आहे मी. अजून एक लाईन काढली, 20 सेंटीमीटरचं ठेवलं, याच्यानंतर 55 सेंटीमीटरची लाईन काढली आणि त्याच्यानंतर मध्ये 10 सेंटीमीटरचा गॅप ठेवून अजून एक लाईन काढली. त्याचा पोर्शन झाला. याच्यानंतर मधला जो हा गॅप आहे हा ठेवायचा आहे, तो जवळजवळ 23.5 सेंटीमीटर असं मी ठेवलेलं आहे. याचं सगळं तुम्हाला जर हे सेंटीमीटरचं नाही समजत तर इंचमध्ये देखील मी हे सांगणार आहे. व्हिडिओच्या शेवटी मी सगळा चार्ट तुम्हाला व्यवस्थित म्हणून देते. 23.5 सेंटीमीटरचं अंतर ठेवून ज्या पद्धतीनं आपण एका साईडला लाईन मारून घेतलेल्या आहेत, त्याच पद्धतीनं दुसऱ्या साईडला देखील आपण त्याच पद्धतीनं 3 लाईन करून घेतल्या आहेत. तर माझ्या दोन्ही बाजूच्या लाईन तर काढून कंप्लीट झाल्या, ज्या की आपण बॉर्डर साठी वापरणार आहे. तर आणि आता मला खाली नथ काढायची आहे. तर वरच्या साईडला जो आपला वरचा साडीचा काठ असणार आहे तो म्हणजे वरचा, तर त्याच्यासाठी मी किती 25 सेंटीमीटर वरती सोडलेलं आहे. आणि नंतर एक लाईन एकदम लाईट लाईन मारून घ्यायची, जेणेकरून
आपल्याला फक्त तिथंपर्यंत असं उलन घ्या. तर नथची डिझाईन आहे ना, ती मी हातानंच काढलेली आहे. तर ती कशी काढायची तुम्हाला एकदा मी दाखवते दुसरा सेपरेट ह्याच्यावरती. तर जो पाण्याचा थेंब असतो ना, पाण्याचा थेंबाचा आकार आपण काढायचा, म्हणजे वॉटर ड्रॉप त्याला असं म्हणतात. तर तो आपण आणि त्याच्या भोवतीचे गोल जर तुम्हाला एकसारखे होत नसतील, तर मी याचे साह्यानं छान असे गोल बॉटलचं झाकण आहे ना, त्याच्या साह्यानं गोल काढून घेतलेले आहेत. जो मला 7 गोल काढायचे होते. आणि जे त्याच्या वरती आहेत छोटे छोटे गोल, ते ह्याचे आहेत की मोती असतात ना नथला, त्याच्यासाठी मी छोटे छोटे काढलेले आहेत. तर या पद्धतीनं व्हिडिओमध्ये दाखवले त्या पद्धतीनं तुम्ही छान गोल काढून घेतले तर अगदी सोपं होऊन जाईल आणि एकसारखे पण होऊन जातील. तर अशा या पद्धतीनं छान मी गोल काढलेले आहेत, एकसारखे आलेले आहेत. मी काढले त्याच्यापेक्षा खूप छान आलेले आहेत. ही आयडिया मला नंतर आली. तर ही आयडिया तुम्हाला आवडली असेल तर नक्की मला कमेंट करून सांगा. आणि जे छोटे मोतीचे गोल आहेत ते सहज तुम्ही हाताने देखील काढू शकता. आणि बाकीची जी डिझाईन आहे ती काय एक छोटंसं फूल आणि बाकीचे गोल आहेत ते हातानं देखील काढले तरी छान होतील, कारण ते छोटे छोटे काढायचे आहेत आणि नथची दांडी अशी सगळी डिझाईन छान होईल. तर डिझाईन काढायची सिंपल ट्रिक तुम्हाला आवडली का? आवडली असेल तर नक्की मला कमेंट करून सांगा. तर पैठणीची डिझाईन तर काढून झाली. आता चला उलनचे छान कलर आपण त्याच्यामध्ये भरून घेऊयात. तर पैठणी म्हटलं तर त्याच्यामध्ये थोडेसे काठ वगैरे असे सोनेरी वगैरे असणार. तर त्याच्यासाठी मी गोल्डन तर कलर नाही आहे, पण माझ्याकडे येल्लो कलरनं मी छान अशी बॉर्डर वगैरे बनवणार आहे. तर सगळ्यात आधी मी जी साईडची कडेची लाईन आहे त्याच्यामध्ये मी अशी ग्रीन कलरची बॉर्डर देऊन घेतली उलनची. ग्रीन कलरची बॉर्डर झाल्यानंतर मध्ये जो 20 सेंटीमीटरचा गॅप होता त्याच्यामध्ये मी येलो कलरची छान अशी बॉर्डर देणार आहे. तर येलो कलरची दोन्ही साईडनं सेम, म्हणजे या साईडला दोन्ही साईडला आपल्याला सेमच द्यायचे आहेत बॉर्डर. तर ही पैठणीची डिझाईन एकदम आपल्याला हळदी कुंकवासाठी, डेकोरेशनसाठी किंवा तुम्ही संक्रांतीला छान रांगोळी म्हणून देखील याचा वापर करू शकता. तर ही डिझाईन आणि बनवायला पण अगदी सोपी आहे. जर सगळं साहित्य वगैरे व्यवस्थित असेल तर आणि तुम्हाला जर आयडिया आली असेल तर ही कशी बनवायची तर अगदी सोपी आहे. मला पण पहिलं वाटलं की डिझाईन कशी मला व्यवस्थित काढता वगैरे येईल की नाही, तर पण नंतर मला छान ती जमली देखील. आणि येलो कलर झाल्यानंतर त्याच्या आतमध्ये सेम मी असा ग्रीन कलर ची बॉर्डर देऊन घेणार आहे. तर पैठणीच्या वरच्या साईडला मी ब्ल्यू कलरचं उलन देणार आहे, कारण त्याच्यावरती मला थोडीशी काहीतरी नवीन डिझाईन वगैरे काहीतरी करायची होती आणि त्याच्यासाठी मी कॉन्ट्रास्ट असा दुसरा कलर आणला होता, त्यामुळे मी हा कलर चॉईस केलेला. तर आपलं कलर कॉम्बिनेशन खूप छान असेल तर डिझाईन एकदम छान उठून दिसते आणि दिसायला पण खूप ॲक्युरेट दिसते. कारण मला थोडीशी डार्क कलरच घ्यायचा होता. तर त्यासाठी बघा ही संपूर्ण माझी उलन लावल्यानंतर ही अशी डिझाईन छान दिसत आहे. आणि नंतर म्हटलं त्याला एक लाईनमध्ये सगळं यावं, त्याच्यासाठी एक खाली जी आपण आधी लाईन घेतली होती त्याच्यावरती मी एक येलो कलरची बॉर्डर लावून घेतले, म्हणजे तो दोन्ही भाग आहेत ते वेगवेगळे दिसतील. नथचा भाग आणि वरचा भाग आहे ते वेगवेगळा दिसेल. आता ही येलो कलरची बॉर्डर लावल्यामुळं दोन्ही भाग छान असे सेपरेट दिसत आहेत. आणि राहिला आपला आता महत्त्वाचा नथला उलन द्यायचा. तर उलनसाठी सगळ्यात आधी मी जे मोती आहे त्याला कलर देण्यापासून सुरुवात करते. तर त्याच्यासाठी मी दुधी कलरमध्ये जो होता, म्हणजे व्हाईटमध्ये थोडा आपला दुधी कलर आहे तो आपण रांगोळी काढताना म्हणजे उलनची रांगोळी बनवताना जेवढ्या पद्धतीने आपल्याला ओरिजिनल ती ठेवता येईल तेवढ्या पद्धतीनं आपण ठेवू शकतो, जेणेकरून आपण जशी रांगोळी काढतो त्या पद्धतीनेच ही रांगोळी होईल. आणि ही रांगोळी असणार आहे ती युजेबल असणार आहे, म्हणजे तुम्ही नंतर अशीच व्यवस्थित एका संक्रांतीला वापरून दुसऱ्या संक्रांतीला देखील ही छान अशीच वापरू शकता. तर माझे मोतीला पूर्ण कलर देऊन झाला. त्याच्यानंतर जी नथ आहे त्याची दांडी आहे त्याला मी छान येल्लो कलरच दिला. तर अशा आणि तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीनं देखील ट्राय करू शकता. जो मी ब्ल्यू कलर साडीला दिलेला आहे त्याच्याऐवजी तुम्ही वेगळ्या कलरची सुद्धा अशी छान डिझाईन बनवू शकता.
तर आता माझं राहिलेलं बाकी काम आहे ते जे गोल आहे त्याच्यामध्ये सोनेरीसाठी मी हा येल्लो कलरच देऊन घेते. जेवढे गोल आहेत आता राहिलेले बाकीचे सगळे त्याच्यामध्ये मी छान येल्लो कलर भरून घेते. सणाला गडबडीत जर रांगोळी काढायची होत नसेल तर तुम्ही या पद्धतीच्या छान रियुजेबल रांगोळी छान यूज करू शकता. तर कसं कोणाला याची खूप आवड पण असते. उलनच्या अजून खूप साऱ्या रांगोळी डिझाईन मी छान बनवलेल्या आहेत आणि त्याचे व्हिडिओ देखील चॅनलवरती आहे. तर तुम्ही ते नक्की बघू शकता आणि अगदी कशी बनवायची यापासून मी सगळी डिटेल इन्फॉर्मेशन दिलेली आहे. तरी तुम्ही नक्की ती चेक करा. तुम्हाला सगळी समजून जाईल आणि ही डिझाईन पण कशी वाटते ते देखील मला नक्की कमेंट करून सांगा. आणि डिझाईन जेवढी मोठी असेल तेवढा वेळ देखील जास्त जातोय. तर याच्यासाठी मला खूप वेळ गेलेला होता आणि याच्यासाठी मला ग्लूस्टिक्स लागल्या ते 6 ते 7 ग्लूस्टिक्स मला लागले. तर ही माझी डिझाईन पूर्ण झाली म्हणजे हे येलो कलर देऊन. आता जो बाकीचा पोर्शन राहिलेला आहे तर त्याच्यासाठी मी आता ही येलोला उठून तर रेड वगैरे कलर दिसेल तर त्यामुळे मी रेड कलर चॉईस केला आणि रेड कलर पूर्ण याला देऊन दिला. तर अशा पद्धतीनं मी खाली जो पोर्शन राहिला त्याच्यामध्ये रेड कलर छान देऊन दिला आणि आता बाकी मध्ये जो भाग आहे त्याच्यामध्ये पण रेडच देणार आहे. जर तुम्हाला छान प्रॅक्टिस असेल तर तुम्हाला हा ऑप्शनसुद्धा असू शकतो की पूर्ण म्हणजे रेड कलर देऊन त्याच्यानंतर डायरेक्ट वरती नथ काढणे हे सुद्धा छान होतं. तर पण मला छान एक्सप्लेन करायचं होतं त्यामुळं मग म्हटलं मी असं या पद्धतीनंच बनवते. तर तुम्ही तो ऑप्शन देखील छान ट्राय करा. तर माझा रेड कलर पूर्ण देऊन झाला आणि त्याच्यानंतर थोडंसं नथ आहे त्याची दांडी आहे ती थोडी लाईट दिसत होती. तर ती मग मी थोडी अजून एक लेअर देऊन छान त्याला दिसली कारण ती दिसतच नव्हती हे नंतर लक्षात आलं. डिझाईन पूर्ण झाल्यानंतर म्हणजे आपल्याला थोडं समजतं की काही कमी जास्त असेल तर ते आपण बरोबर त्याच्यात मॅच करून घेतो. तर वरच्या साईडला माझं थोडंसं शिल्लक असं दिसत होतं तर ते मी छान व्यवस्थित करून घेतलं. तर आता ब्ल्यू कलर फक्त ते काही एवढं छान दिसत नव्हतं. म्हटलं त्याच्यामध्ये आपण काहीतरी नवीन ॲड करू. तर मी छान हे असे मणी आणलेले होते. तर ते छोटे मी छान छान त्याच्यात चिकटून घेतले. तर ते ब्ल्यू कलरला पिंक कलर हा कॉन्ट्रास्ट छान वाटला त्यामुळे तो मी असं त्याच्यामध्ये लावून घेतले. तर हा एक चेंजेस पण छान तुम्ही करू शकता. तर आणि याच्यापासून त्या मण्यांपासून तुम्ही म्हणजे फूल वगैरे पण बनवू शकता. अशा वेगवेगळ्या आयडिया देखील तुम्ही वापरा. आणि ही माझी आता डिझाईन पूर्ण झाली आणि पूर्ण झाल्यानंतर एक पैठणीला वेगळाच छान लूक आला. जणू काही अशी आपण नवीन घेतल्यासारखी वाटत होती. तर पैठणीचा फायनल लूक हा असा काही दिसत होता जो की मलाच खूप आवडला. तर तुम्हाला देखील नक्की आवडेल. आणि हा व्हिडिओ कसा वाटला ते मला खूप स्पेशल आहे माझ्यासाठी कारण मलाच खूप आवडला हा व्हिडिओ. तर तुम्हाला देखील नक्की आवडेल आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की एक लाईक करा, छान कमेंट करा आणि आपल्या चॅनलला नक्की नक्की सबस्क्राईब करा. आणि हे तुम्ही पण ही डिझाईन नक्की ट्राय करा आणि तुम्हाला हवे असेल तर नक्की मला कमेंट करून सांगा. आणि मापा आहे ती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते आणि भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.